जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापन करण्यापूर्वी महाविकास आघाडीचे सदस्य अज्ञात स्थळी रवाना झाल्यानंतर भाजपचे सदस्यही सहलीला पाठवण्यात आलेत। भाजपच्या 16, जनसुराज्य आणि रयत क्रांती पक्ष प्रत्येकी 1 अशा 18 सदस्यांचा यामध्ये समावेश आहे। सायंकाळी कोल्हापुरात सर्व सदस्य एकत्रित आले होते। त्यांच्यासोबत पक्षाचे काही नेते उपस्थित राहिले। भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसतानाही सदस्य बाहेर गेले आणि सत्ता स्थापनेमध्ये सस्पेन्स निर्माण झालाय। दरम्यान महाविकास आघाडीचे नेते आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक होतीये। गत महिन्यात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालामध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही, त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झालाय। बुधवारी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडी होणार आहेत। मिनी मंत्रालयात 61 सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत बहुमतासाठी 31 सदस्यांची गरज आहे। मात्र महाविकास आघाडीचे 30 सदस्य निवडून आलेत। भाजप आणि मित्रपक्षाचे मिळून 18 सदस्य आहेत। शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे 7, राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाचे 6 सदस्य आहेत। आघाडी आणि भाजपा नेत्यांनी बहुमतासाठी जोरदार बाजूने प्रयत्न केलेत। महाविकास आघाडीचे बलाबल पूर्ण होत असल्याने सुरक्षिततेच्या कारणांमुळे सदस्यांना सहलीला पाठवण्यात आले। सत्ता स्थापनेपूर्वी भाजपनेही सावध भूमिका घेतल्याचे दिसते। भाजपने सर्व नूतन सदस्यांना कोल्हापुरात एकत्रित बोलवले। पहिल्यांदा आपण एकत्रित जेवणासाठी येत असल्याचं सांगण्यात आलं। त्यानंतर सायंकाळी 2 दिवस आपण एकत्रित थांबायचं असल्याचा निरोप सदस्यांना देण्यात आलाय। भाजपचे 16, जनसुराज्य आणि रयत क्रांती पक्ष प्रत्येकी 1 असे 18 सदस्य एकत्रित आले। त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी की सदस्य फुटू नयेत याबाबत दक्षता म्हणून सदस्यांना एकत्रित केलं, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे।